भारताच्या संस्कृतीत अमावस्येचा अंधार काळोख पसरला होता. भारताच्या संस्कृतीत अंधार काळोख पसरला होता आणि ब्रिटिशांनी भारताची न्याय व्यवस्था पूर्णपणे खराब करण्याचा धर्मच मानिला होता. आणि ब्रिटिशांनी भारताची न्याय व्यवस्था पूर्णपणे खराब करण्याचा धर्मच मानिला होता. पण जन्म झाला एका आधुनिक क्रांती सूर्याचा. जन्म झाला एका आधुनिक क्रांती सूर्याचा. उदयास आले एक नवीन क्रांती सूर्य. जन्म झाला स्वामी विवेकानंदांचा. जन्मास आले स्वामी विवेकानंद. 12 जानेवारी 1863. 12 जानेवारी 1863 सोन्याचा दिवस. विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी ह्या भारतासाठी एक हिरा उदयास आला. यांच्या पोटी एका भारतासाठी, एका नवीन भारतासाठी, एका आधुनिक भारतासाठी हिरा जन्मास आला. नाव ठेवण्यात आले नरेंद्रनाथ. नाव ठेवण्यात आले नरेंद्रनाथ. काय सुंदर नाव ठेवण्यात आले नरेंद्रनाथ. नरेंद्र साक्षात देवाचं नाव असलेले नरेंद्र. अहो, जर ह्या भारताला पूर्णपणे सक्षम बनवायचे असेल तर ह्या थोर विभूतींचे विचार आम्हाला आज पुन्हा एकदा भारताच्या कणाकणात अस्तित्वात आणावेच लागतील. आणावे लागतील की नाही? आणावेच लागतील. त्यामुळेच मी आज हा विषय निवडलाय, स्वामी विवेकानंद जीवन आणि विचार. कोण होते स्वामी विवेकानंद? कोण होते स्वामी विवेकानंद ज्यांनी आपल्याला अनेक विचार दिले? अहो, कोण होते स्वामी विवेकानंद ज्यांनी आज आपल्याला अनेक विचार दिले? कोलकात्यात जन्मलेला एका साध्या घरात जन्मलेला एक माणूस. वडील पेशाने वकील जरी असले तरी कोणता बाप आपल्या मुलाच्या संस्कारात कमी पडतो? सांगा ना, कोणता बाप आपल्या मुलांना संस्कार देण्यात कमी पडतो? तसेच विश्वनाथ दत्तही आपल्या मुलांना संस्कार देण्यात कधीच कमी पडले नाही. आई भुवनेश्वरी देवी एक थोर शिवभक्त होत्या. आजही आदराने जर शिवभक्तीमध्ये कोणाचं नाव घेतलं असेल ना तर भुवनेश्वरी देवींचं देखील त्यात नाव समाविष्टच होतं. भुवनेश्वरी देवी एक थोर शिवभक्त. मुलांनाही शिवभक्तीची आवड निर्माण झाली. मुलांनीही शिवभक्ती करावी अशी आईच्या मनात इच्छा जागृत झाली आणि नरेंद्रनाथ दत्तांनी ते केलं देखील. शिवभक्ती करायचे ते. अहो, पहिल्यांदा ते राम सीतेची पूजा करायचे. पण त्यांचाच एक मित्र बोलला, अरे लग्नाची त्यांनी कथा सांगितली आणि ते घरी येऊन त्यांच्या आईला बोलले, आई माझ्या मित्रांनी मला सांगितलंय राम सीतेची पूजा करत जाऊ नको. आई म्हणाली ठीक आहे, नको करत जाऊ. ती त्याच्यावर रागवली नाही, अरे तू असं का करतोय? तर त्याच्या आईने त्यांना समजावून सांगितले, ठीक आहे, तुला नाही करायची ना राम सीतेची पूजा, तू महादेवांची पूजा कर. त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये एक महादेवाची मूर्ती आणली आणि दररोज त्याची पूजा करत. का करत असेल ते पूजा? त्यांना हे संपूर्ण जगाला पटवून द्यायचं होतं की प्रत्येक आत्मा हा दैवीच आहे. का आहे प्रत्येक आत्मा हा दैवी? का आहे प्रत्येक आत्मा दैवी? प्रत्येक आत्मा दैवी याच्यासाठी आहे कारण प्रत्येकामधले वेगवेगळे गुण आहेत. प्रत्येक जण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज घडतोय. प्रत्येकाला या भारताला विकसित भारत बनवायचंय. पण हाच विचार मला आत्ताच्या आत्ता माझ्या भारताला विकसित बनवायचंय, हाच विचार स्वामी विवेकानंदांनी 200 वर्षापूर्वी केला होता. नाही येत आमच्या मनात हा विचार. का नाही येत आमच्या मनात हा विचार? आजही 75 वर्ष लोटली माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळून, तरी माझा भारत आज देखील डेव्हलपिंग नेशनच आहे. डेव्हलप नेशन का नाहीये? तर याचं कारण तुम्ही आम्ही सगळेच आहोत. का आहोत तुम्ही आम्ही? याचे कारण याचं एकच कारण आहे की तुम्हा आम्हाला आज फक्त पैसाच महत्वाचा झालाय. पैसा म्हणजे समाधान, पैसा म्हणजे सुख. का पैसा म्हणजे सुख आहे? शांती म्हणजे सुख नाहीये का? मानवता म्हणजे सुख नाहीये का? माणसाने माणसाशी वागायचं कसं हे सुख नाहीये का? जर दुसरा माणूस आमच्याशी वाईट वागतोय ना तर आम्ही देखील त्याच्याशी वाईटच वागणार. का असं? मानवता या जगात अस्तित्वातच राहिली नाही. 11 डिसेंबर सोनियाचा दिवस. शिकागो येथे भाषण केलं स्वामी विवेकानंदांनी आणि भाषणाची सुरुवात केली, माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, कोणीच याच्या आधी देखील कोणीच अशी सुरुवात केलीच नव्हती. का केली असेल माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो अशी सुरुवात? तर त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला भारताची थोर संस्कृती दाखवून देण्यासाठी त्यांनी
शिकागो. जर तुम्हाला भाषण करायचं असेल तर सुटाफुटात या. स्वामी विवेकानंद तेव्हा त्यांना काहीच म्हणाले नाही. त्या अमेरिकन व्यक्तींना वाटले की ठीक आहे चला आता स्वामी विवेकानंद हे सुटाफुटात येतील, पण तसं काहीच झालं नाही. स्वामी विवेकानंद शिकागो येथे भाषणासाठी पोहोचले आणि जेव्हा त्या अमेरिकन व्यक्तींनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना प्रश्न केला, स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं कोणता पोशाख परिधान करायचा आहे, मग तुम्ही हा काय पोशाख परिधान केलाय? तेव्हा नरेंद्रनाथ दत्त म्हणजे स्वामी